तर मित्रांनो, स्वागत आहे प्रतीक कांबळेच्या नव्या ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललो होतो फिरायला. कांदा लागवड झाली, मग काय म्हणलं फिरून यावं. आपण पहाटे लवकर निघलो, त्याच्यामुळे ओम म्हणला मी स्पीड मध्ये याम करून घेतो, तुम्ही ना तर गाडी डिझेल टाकून घ्या, म्हणजे कुठं गाडी आपली बंद पडायला नको. गाडीमध्ये घेतलं डिझेल टाकून आणि आम्ही निघलो स्पीड मध्ये. मग आता तुम्ही म्हणता एवढी गाडी पब्लिक कमी आहे काय? आमच्याकडे पब्लिक जास्त राहते, गाडीत जागा कमी राहते. आमच्या गाडीमध्ये जास्त लोड झाला होता आणि या ट्रॅक्टरला जास्त लोड झाला, त्याच्यामुळे तो ना चढायला चढतच नव्हता ट्रॅक्टर. आम्ही खाली उतरून त्याला पुढे ढकलून बिकलून ओट्या बिट्या लावून ट्रॅक्टर दिला काढून, रस्ता मोकळा करून घेतला. ट्रॅक्टर दिला काढून मग आपली गाडी स्पीड मध्ये काढून डायरेक्ट वासुड्या किल्ल्यापाशी येऊन थांबला. आपल्याला ट्रेकिंगला जायचं होतं. ते म्हणता ट्रेकिंग करायचं म्हणलं ना, आता काय बोटिंग करायचंय काय? तर बोटिंग नाही, आपल्याला किल्लाच पाहायला जायचं होतं. पण त्याला किल्ल्यापाशी जायला ना कोणताच रस्ता नाही, त्याच्यामुळे काय बोट मध्ये बसून जावं लागत आपल्याला किल्ल्याच्या पायी. ते कांबळे कुठे स्पीड मध्ये जायचं म्हणलं ना काही कुठं नव्हतंच. काय किल्ल्यापाशी जाऊन पाहत होतं, किल्ल्याचा टायमिंग संपलेला. किल्ला तर पाहायला भेटला नाही. मग इथं जवळ एक मंदिर होतं, भुयारातून जायचं होतं ते पाहायला, त्याच्यामुळे आता ते तरी पाहून जाऊ म्हणलं. आता काय खाली जाऊन शिवलिंग बघितलं आणि एवढं भव्य शिवलिंग होतं, इतकं भारी मन प्रसन्न झालं. मंदिरातून दर्शन करून डायरेक्ट बोटवाले आम्हाला म्हणलं स्पीड मध्ये ना बोट जाऊ द्या, आम्हाला पुढे महाबळेश्वरला जायचंय, पुढे लवकर जावं लागेल, उशीर व्हायला नको. वाले आम्हाला म्हणलं तुम्ही काय बोट घेऊन जाऊ नका महाबळेश्वरला, आम्ही गाडीने जाऊ. संध्याकाळी आम्ही बघतो मार्केट. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.